हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2 रेसिपी बघायला मिळतील प्लस माझं नाईट किचन क्लिनिंग हे बघायला मिळतील। तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हो लाईक जरूर करा, कारण ना व्हिडिओ खूप येत आहे, लाईक्स येत आहे, सॉरी लाईक्स नाही येत आहे, व्ह्यूज येत आहे, 100 ते 150 व्ह्यूज येत आहे नॉर्मली, पण 100 पैकी 50ही लाईक्स नाही आहेत किंवा 10 तरी नाही आहे। 100 पैकी एक जरी शून्य काढला तर 10 तरी लाईक्स नाही आहे। तर प्लीज सपोर्ट करा, लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे ना 5 लोकांना आपला व्हिडिओ रिकमेंड होतो आणि त्याच्यामुळे माझा वॉच टाईम जो आहे तो नक्की कंप्लीट होईल। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। तर इथे ना आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि मी ना रेग्युलर जो आपला तांदूळ आहे त्याचीच बिर्याणी बनवणार आहे। बिर्याणी म्हणजे ती एकदम प्रोसेस वाईज नाही आहे की स्टेप बाय स्टेप लेयर्स बनवायचं आणि मग ते भात उकळवायचं, अशा पद्धतीने नाही आहे। तर झटपट होणार अशी ही बिर्याणी आहे। तर सर्वात आधी ना तांदूळ जे आहे थोडासा एक हात मारून घेतला। लसूणसुद्धा मी दुपारच्या वेळी सोलून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये पॉटमध्येच टाकून ठेवलं, जेणेकरून भांडे कमी पडतात। आणि मग एका वाटीमध्ये ठेवलं तर वाटीला परत प्लेटनी झाका, त्याच्यापेक्षा डायरेक्ट छोटंसं पॉट आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवलं होतं लसूण। आणि आता थोडेसे अद्रकचे तुकडे केले आणि असं पटकन त्याला बारीक करून घेते। आणि तिकडे चिकन जे बघत आहे ना तुम्ही एकत्रच आहे, तर एकत्रच आणलं आहे। तर चिकन 65 बनवासाठी ना बोनलेस चिकन लागते आणि बिर्याणीसाठी थोडेसे मोठे मोठे पीसेस, तर एकत्र आहे त्याला मी सेपरेट केलं आणि आता दोघांनाही मॅरिनेट करून घेते। कारण चिकन 65 जरी बनवायचं असेल ना तरी त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोसेस असते, तर ते व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल। याच्या आधी पण मी चिकन 65 बनवलं होतं, पण आत्ता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं। तर इथे बघू शकता तुम्ही एका पॉटमध्ये ना पूर्ण बोनलेस चिकन घेतलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली, थोडीशी हळद तिखट टाकलं जास्त प्रमाणात, कारण हे जे काही पदार्थ असते ना पकोडे वगैरे किंवा मग हे नॉनव्हेजचे काही पदार्थ थोडेसे तिखट छान वाटते। धनिया पावडर, गरम मसाला आणि दही टाकलं। कोणी कोणी मॅरिनेशन इथे करायसाठी ना बाइंडिंगसाठी अंडा पण यूज करतात, जसे मी व्हिडिओमध्ये बघितलं आहे, पण मी अंडा यूज न करता दही यूज केला आहे, कारण दही अवेलेबल होतं। आणि कढीपत्ता अवश्य टाका, कढीपत्ता टाकला आहे, प्लस बिर्याणी मसाला जो आहे ना चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला होता तो ॲड केला। त्याच्यानंतर 4 चम्मच छोट्या चम्मचनी कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलं, थोडंसं बेसन टाकलं 2 ते 2 चम्मच त्याच चमच्यानी, आणि थोडंसं ना 2 चम्मच मैदा, असं इक्वली म्हणजे 4 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 2 चम्मच बेसन आणि 2 चम्मच मैदा, कारण तांदळाचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे। आणि छान असं त्याला फिरवून घेतलं, लागेल तर दही मिक्स करायचं असं मी ठरवलं होतं। आणि नंतर मग थोडंसं दही टाकलं आणि छान त्याला होऊ दिलं। त्याच्यानंतर मी लगेच घेतलं बिर्याणीचं मॅरिनेशनसाठी, तर अद्रक लसूणची जी पेस्ट राहिलेली होती ना त्याच्यातच 5-6 तुकडे मी मिरचीचे टाकले आणि ते पुन्हा फिरवून घेतलं आणि ते एकसोबत टाकलं, म्हणजे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, राहिलेलं शिल्लक जे दही होतं ना तेवढं टाकून दिलं अर्धा पाऊण वाटीच्या दरम्यान। आणि हे चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आहे, चिकन बिर्याणी मसाला नव्हता त्याच्यामुळे तोच मसाला घेतला, हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला, असं करून याला मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं। आणि जोपर्यंत आपले चिकन 65 बनतात ना तोपर्यंत हे छान अर्धा तास पाऊण तास जवळजवळ होते, याला छान मॅरिनेट होऊन जाते। आणि बाहेरच ठेवलं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही आवश्यकता राहत नाही, बाहेरच छान मॅरिनेट होते। हे मॅरिनेशन केलं आणि तांदूळ छान धुवून भिजत टाकले, म्हणजे भिजत टाकले असले ना तर पटकन होते। आणि चिकन 65मध्ये ना मी लेमन म्हणजे लिंबू पिळायचं राहिलेलं होतं, तर तेही पिळून घेतलं आणि नंतर तळायला घेतलं। थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं जे पीठ आहे ना ते जास्त झालं, त्याच्यामुळे स्टिकी झाले होते। नंतर मी अजून मैदा ॲड केला थोडासा, तर मग नंतर खूप छान झाले। तर समोर दिसेलच तुम्हाला की टाकल्याबरोबर पहिला फेर जो आहे तो चिपकला, तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ 2च चम्मच पाहिजे होतं, त्याच्यामुळे ते जास्त झालं। तर मग मी मैदा अजून ॲड केला आणि मग ते खूप छान झाले होते।
प्लस त्याच कढईमध्ये म्हटलं बिर्याणी बनवते, तर ही अशी साधी सिंपल बनवत आहे. 2 विलायची टाकली, 2 तेजपान टाकले आणि कांदा फ्राय पण नाही केला आणि वरून असं गार्निशिंगवाला पण ॲटम ठेवलाच नाही. तर या प्रोसेसने जर तुम्हाला खावंसं वाटत असेल ना, तर कधी-कधी अशी झटपट करून बघा. खूप छान लागते टेस्टला. फक्त इथे ना माझं एवढं झालं होतं, की भात जो आहे ना, तो कमी प्रमाणात झाला होता. म्हणजे त्याला एवढा जो मसाला आहे किंवा मग एवढे जे मी मटेरियल यूज केलं याच्यामध्ये आणखी तांदूळ हे बसले असते. तर थोडंसं भात न क्वांटिटीच्या नुसार थोडासा जास्त पाहिजे होता, एवढंच. तर जेवढं काही मी मॅरिनेशन केलं ना, तेच टाकलं डायरेक्ट तेलामध्ये. तुम्ही बघितलंच कांदा परतू दिला, थोडासा लालसर झाला आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण जे मॅरिनेशन चं बनवून ठेवलं होतं एका कटोऱ्यामध्ये चिकनचं, ते टाकलं. परत त्याला तेल सुटू दिलं, लवकरच तेल सुटलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट सोक केलेले म्हणजेच आपले जे भिजत टाकून ठेवले होते तांदूळ मी अर्ध्या तासापूर्वी, ते याच्यामध्येच ॲड केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर इथे बघू शकता तुम्ही एकदम स्पायसी आपली बिर्याणी जी आहे ती रेडी झाली आहे. त्यानंतरनं नॉन-व्हेज म्हटलं किंवा मग कुठलंही जर एक्स्ट्राचं आपण खाण्यापिण्याचं बनवलं तळणीचं, तर किचन खूप मॅसी होते. म्हणून म्हटलं चला आज डीप क्लीन करते, तर तुमच्याशी ना एकदम शेअर पण करते, की किचनची मी नाईट क्लीनिंग कशी करते ते. नेहमी भाजी, पोळी, वरण-भात एवढं बनवायचं असलं ना, तर एवढं खराब होत नाही. म्हणजे दिसत नसेल ना तुम्हाला इथं, तरी खूप तेलकट होते आपण जर तळणीचं केलं आहे तर. आणि समोर जे आहे ते खिडकी वगैरे काही नाही व्हेंटिलेशनसाठी. त्याच्यामुळे थोडंसं चिकटपणा जो आहे ना, टाईल्सला वरती, गॅसला वगैरे जास्त येतो. तर जेवण वगैरे झालं आणि मग इथेच मी भांडेचं ना पूर्ण खरकटं काढून ठेवते. हे शिताळं पाणी जे आहे ना, ते सगळं काही बाहेर टाकून येते आणि भांडे पण तसेच ठेवते. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं, की मी रात्रीच्या वेळी भांडे का बरं घासत नाही. कारण इथे बेसिन अवेलेबल नाही आणि रात्री पूर्ण जे बाहेर आहे ना, भिंती जरी उंच-उंच असेल, तरी मोठे-मोठे झाडं वगैरे आहे. त्याच्यामुळे मग रुटीनच होऊन गेलं आहे माझं, की ते रात्री वगैरे मी भांडे घासत बसत नाही. प्लस मुलांमुळे ना खूप दमल्यासारखं होते आणि बाहेरच्या साईडला ना खूप असा अंधार पण राहतो. तर त्याच्यामुळे मी भांड्यांचा लोड घेत नाही. जरी आपण भांडे घासत नसले ना, तरी त्याचा जो सायंटिफिकली रिझन जे आहे ना, ते बॅक्टेरिया भांड्यांवर जमा व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण रात्रीच्या वेळी भांडे घासून ठेवत असतो. शिवाय आपण जर आपल्या देवानुसार बघितलं तर आपल्या देवामध्ये म्हणजे एक निगेटिव्हिटी घरामध्ये आली नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण भांडे जे आहे ते रात्रीला घासून ठेवतो. पण ना मला पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मी फक्त खरकटं काढून ठेवते आणि बाकी खरकटं जे आहे ना ते फेकून देते. जेणेकरून भांडे जे आहे ते चिकट राहत नाही आणि सकाळी थोडेसेच राहते. संध्याकाळी मी 5 ते 6च्या दरम्यान पूर्ण भांडे घासून घेते. फक्त इथे जे काही आहे ना ते स्वयंपाकाचे राहते आणि जेवणाचे ताटं बस. स्मितूचं टिफिन झालं, बॉटल झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी 5 ते 6च्या दरम्यान जे भांडे होतात ना माझे नळ आल्यावर तेव्हाच होऊन जाते. तर इथे अशा पद्धतीने ना मी जे आहे आपलं ओटा, गॅस ओटा ते सगळं क्लीन करत आहे. सिंक नाही आहे प्लस त्याच्यामध्ये नळ नाही आहे. त्याच्यामुळे छोटी बकेट मी एक केलेली आहे आणि इथे छान साबण लावून पूर्ण त्याला पाण्याने स्वच्छ करते. जसं आपण बेसिनमध्ये पाणी झोकत-झोकत जो ओटा क्लीन करतो ना, त्याच पद्धतीने मी इथे पूर्ण ओटा क्लीन करून घेते. प्लस गुंडाच्या खाली ना पूर्ण असं पाणी जे आहे ते निथळल्यासारखं होऊन जाते. ओट्यावरचं पूर्ण स्लिप आहे ते असं पूर्ण खालच्या थराला जसं येते ना तशासारखं ओट्यावरून पाणी उतरते. तर तेही जागा पहिले क्लीन करून घ्यावं लागते. नाहीतर चिकट थर असा जमा होतो तिथे कारण ते सिमेंटचं आहे त्याच्यामुळे. तर हे एवढं सगळं क्लीन करते आणि परत जे संध्याकाळचे घासलेले भांडे असते ना ते जागच्या जागी लावून ठेवते. कारण या भांड्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चहाचे भांडे असते ते सकाळला लागते आपल्याला उठल्याबरोबर. प्लस मितूचा टिफिन आणि वॉटर बॉटल ह्या गोष्टी खूप गरजेच्या असते आणि मग तसेच ठेवले तर सकाळी खूप गोंधळ होतो. कारण रिधूला आता सवय आहे की उठल्याबरोबर डायरेक्ट त्याला किचनमध्ये यायला पाहिजे आणि प्लस ते भांडे इकडल्या तिकडे. मग ते धुतल्याचं आणि घासल्याचं काही नाव राहत नाही. त्याच्यामुळे या टाईमला घासून ठेवले तर बरं पडते. कारण आपल्या ओट्यावर खूप असा स्पेस नाही आहे आणि वरती पण मी ठेवू शकत नाही. म्हणून एक 5 मिनिटाचं जे काम आहे ना ते मी या टायमाला करून ठेवते. आणि रोज जरी मी स्क्रब करून किंवा असं भांडे घासणीने घासून जरी नाही ओटा क्लीन केला ना तरी ओला कपडा मारून घेते जेणेकरून ओटा जो आहे ना तो याच पद्धतीने दिसते. तर तुम्ही बघू शकता किचन बिलकुल मॉड्युलर मनाचं कामच नाही आहे. नॉन मॉड्युलर किचन आहे. बिलकुल अशी एकदम आपली मिडल क्लास जी किचन असते ना तशी आहे. पण एकदम टॉप टिप मी ठेवायचा प्रयत्न करते. तर कसं वाटलं तुम्हाला? तर ना तुम्हाला कशी वाटली झटपट अशी बिर्याणीची रेसिपी?
तुम्ही ना त्याला बिर्याणी म्हणू शकता किंवा मसाले भातवाल्यासारखं आपण जो फ्राय करतो ना चिकनला, तसं पण त्याला नाव देऊ शकता. तर मी आता झटपट बनवायची म्हणून त्या प्रकारे बनवली आणि व्हिडिओ पण मी इथेच एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.